हॅलो गाईज. सो केमिस्ट्रीमध्ये बाळांनो आपला जो बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्री चालू आहे त्याच्यात आपण बघितलं होतं बाळांनो काल फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिॲक्शन कसे होते आणि आपण डिटेल ती स्टडी केली की कसा एक फ्री रॅडिकल्स दुसऱ्या फ्री रॅडिकल्सला जनरेट करतो, फ्री रॅडिकलचा अटॅक झाल्यामुळे फ्री रॅडिकल्स का तयार होतात हे सगळं आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं. आपण आता त्याच्या पुढचं टॉपिक बघणार आहे. आपण एक जस्ट रिॲक्शन काल जे शिकलो ते थोडक्यात बघू. काल जे आपण फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन बघितलं काल आपण कुठली रिॲक्शन बघितली होती बाळांनो? आपण घेतला होता एक मिथेन आणि या मिथेनमध्ये आपण क्लोरीन गॅस टाकला होता आणि अल्ट्राव्हायोलेट लाईटचा प्रेझेन्स अगर घेतला तर तुम्हाला एक मिथाइल क्लोराईड तयार झालेला दिसला आणि बाय प्रोडक्टमध्ये एक HCl तयार झाला होता. याचा आपण मेकॅनिझम्स जेव्हा स्टडी केलं होतं तेव्हा मेकॅनिझममध्ये आपण काय एक गोष्ट नोटीस केली होती की पहिले हा जो क्लोरीन गॅस आहे हा क्लोरीन गॅस तुमचा तुटला आणि क्लोरीन फ्री रॅडिकल्स तयार झाले. सेकंड स्टेपमध्ये आपण काय नोटीस केलं बाळांनो की हा जो क्लोरीन फ्री रॅडिकल आहे हा क्लोरीन फ्री रॅडिकल मिथेनवर अटॅक करत होता आणि या क्लोरीन फ्री रॅडिकलच्या अटॅकमुळे कार्बन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड तुटला होता. कालचं लेक्चर तुम्ही आठवा मग तुम्हाला हे समजणारच. आणि नेक्स्ट स्टेपमध्ये काय झालं होतं बाळांनो, आता एका क्लोरीनने या फ्री रॅडिकल सोबत बॉन्ड बनवला होता आणि HCl तयार झाला होता आणि दुसऱ्या क्लोरीन फ्री रॅडिकलने CH3 फ्री रॅडिकल सोबत अटॅक केला होता आणि CH3 बॉन्ड Cl बनवला होता. ही बेसिक प्रोसेस होती आणि याला आपण म्हटलं होतं फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन. आपण डिटेलमध्ये लास्ट लेक्चरमध्ये शिकलो होतो. हे मी लास्ट लेक्चरचं जस्ट काय काय झालं होतं ते काढलं. आता एक गोष्ट हमेशा लक्षात ठेवा बाळांनो, जेव्हा केव्हा फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिॲक्शन होणार तेव्हा हमेशा फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिॲक्शन ही 3 स्टेपमध्ये होत असते. 3 स्टेपमध्ये पहिली स्टेप असते बाळांनो, किंवा मी तो पॉइंट लिहितो, फ्री रॅडिकल substitution reaction complete in 3 step. तुम्ही सांगा हे तर 4 स्टेपमध्ये झाली. नाही, ॲक्च्युली त्याच्या 3 स्टेप असतात. सगळ्यात पहिली स्टेप बघा काय, मी एक जनरल एक्झाम्पल घेतो. कुठलीही अगर फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिॲक्शन असली तर सगळ्यात पहिली स्टेप काय होते की तुमचा जो रिएजंट असतो, आता आपल्याला माहिती आहे रिॲक्शनमध्ये रिएजंट इकडचा असतो आणि प्रोडक्ट इकडचा असतो, बरोबर. आता या रिॲक्शनमध्ये हे झाले रिएजंट आणि हा झाला प्रोडक्ट. तर फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये तुमचा जो रिएजंट असतो तो पहिले तुटतो होमोलिटिकली. कसा तुटतो? होमोलिटिकली फिशन झालं आणि ते फिशन होऊन काय फ्री रॅडिकल्स तयार झाले. तर बघा ही सगळ्यात पहिली स्टेप असते. कुठल्याही फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये आपला रिएजंट होमोलिटिकली ब्रेक होतो, होमोलिटिक फिशन होते आणि फ्री रॅडिकल जनरेट होतात. या स्टेपला बाळांनो आपण म्हणत असतो इनिशिएशन स्टेप. काय म्हणत असतो? इनिशिएशन स्टेप. तर ही फर्स्ट स्टेप आहे इनिशिएशन. म्हणजे कुठली फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिॲक्शन पहिल्या स्टेपमध्ये होते त्या पहिल्या स्टेपला आपण म्हणतो इनिशिएशन. नंतर सेकंड स्टेपमध्ये काय होते बाळांनो, तुम्ही बघितलं आपल्या इकडे काय झालं होतं कालच्या लेक्चरमध्ये की क्लोरीन गॅस ब्रेक झाला, फ्री रॅडिकल्स तयार झाले. तर मी या स्टेपला काय नाव दिलं? इनिशिएशन. इनिशिएशन म्हणजे सुरुवात झाली आता रिॲक्शनची, कारण की आता रिॲक्शनमध्ये फ्री रॅडिकल आले, आता हे तोडातोडी करतील. ठीक आहे. नेक्स्ट काय झालं होतं बाळांनो, ह्या फ्री रॅडिकलनं आपल्या मिथेन म्हणजे सेकंड रिएजंट जो होता, जसं 2 रिएजंट आहे त्याच्यात, तर या फ्री रॅडिकलनं आता अनस्टेबल असल्याच्यानं या मिथेनवर अटॅक केला आणि या क्लोरीन फ्री रॅडिकलचा अटॅकमुळे तुम्हाला आठवत असणार हा मिथेन मॉलिक्यूल तुटला होता आणि मिथेन मॉलिक्यूल तुटून कसा झाला होता? CH3 फ्री रॅडिकल आणि हायड्रोजन फ्री रॅडिकल. आठवते ना? लास्ट लेक्चर पूर्ण आठवायचं. क्लोरीन फ्री रॅडिकलनं अटॅक केला कारण की हा अनस्टेबल आहे, तर अटॅक केल्यामुळे हा बॉन्ड तुटला होता होमोलिटिकली आणि याच्या अटॅकमुळे हा बॉन्ड तुटला आणि काय तयार झाले? फ्री रॅडिकल, 2 आणखी फ्री रॅडिकल तयार झाले, बरोबर. आता तो डाऊट मी क्लिअर केला होता लास्ट लेक्चरमध्येच की याच्या फ्री रॅडिकलच्या अटॅक झाल्यामुळे हे जे बॉन्डमधले 2 इलेक्ट्रॉन आहेत
हे कोणा एकाकडे शिफ्ट का नाही झाले, म्हणजे इलेक्ट्रोफाईल न्यूक्लिओफाईल का जनरेट झाला नाही, त्याचं रिझन मी तुम्हाला दिलेलं आहे. अगर इलेक्ट्रोफाईल न्यूक्लिओफाईल जनरेट झाले तर याचा काहीच फायदा नाही त्याच्यात. तर हा बॉन्ड अशाच प्रकारे तोडून जेणेकरून त्याचा फायदा असणार. म्हणून यांनी काय केलं, होमोलिटिक फिशन केलं यांचं. तर सेकंड स्टेपमध्ये तेच होते की तुमचा जो जनरेट झालेला फ्री रॅडिकल आहे हा फ्री रॅडिकल अटॅक करतो आणि फ्री रॅडिकल अटॅक कुठल्या तरी दुसऱ्या रिएजंटवर तो अटॅक करतो आणि याला पण तो होमोलिटिकली ब्रेक करतो आणि होमोलिटिकली ब्रेक करून काय करतो, तो परत फ्री रॅडिकल तयार करतो. तर सेकंड स्टेपला आपण काय म्हणतो बाळांनो, की एका फ्री रॅडिकलच्या अटॅकमुळे हा बॉन्ड तुटला होमोलिटिकली आणि परत फ्री रॅडिकल तयार केली. तर या स्टेपला बाळांनो आपण नाव देतो असतो प्रोपॅगेशन. पहिली स्टेप काय, इनिशिएशन, ज्याच्यात तुम्ही काहीतरी सबस्टन्स, सूर्याची किरणं, UV लाईटच्या मदतीनं हा बॉन्ड तोडला होमोलिटिकली आणि फ्री रॅडिकल तयार झाले, याला आपण इनिशिएशन म्हटलं. सेकंड स्टेपमध्ये या फ्री रॅडिकलच्या अटॅकमुळे दुसरा जो रिएजंट आहे, जसं मिथेन होता आपला, दुसरा रिएजंट मधला बॉन्ड तुटला आणि फ्री रॅडिकल्स तयार झाले. या स्टेपला आपण म्हटलं प्रोपॅगेशन. आता दोन स्टेपमध्ये फरक काय, इथं जो आहे तो तुम्ही UV लाईटच्या प्रेझेन्सनी बॉन्ड तोडला, या स्टेपमध्ये फ्री रॅडिकलनी बॉन्ड तोडला मजबुरीने होमोलिटिकली. ओके. आणि थर्ड स्टेपमध्ये काय होते बाळांनो, थर्ड स्टेपमध्ये होते काय, आता तुमच्या रिॲक्शनमध्ये हा जो फ्री रॅडिकल आहे हा अनस्टेबल होता आणि यांच्यामधला बॉन्ड तोडला आणि अशा प्रकारे गोष्टी जनरेट केल्या. तर आता हा काय करतो, हा फ्री रॅडिकल या दोन फ्री रॅडिकल पैकी एका फ्री रॅडिकल सोबत बॉन्ड बनवतो आणि आपला तयार होतो ए बॉन्ड सी. आणि या प्रोसेसला म्हणतात टर्मिनेशन. या प्रोसेसला काय म्हणतात, टर्मिनेशन. अशी कुठलीही फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिॲक्शन बाळांनो 3 स्टेपमध्ये होत असते. तर इन शॉर्ट काय म्हणायचं झालं तर फर्स्ट स्टेप जी की इनिशिएशन स्टेप, याच्यात फ्री रॅडिकल तयार होतात. सेकंड स्टेप प्रोपॅगेशन, याच्यात फ्री रॅडिकल अटॅक करतो आणि फ्री रॅडिकल तयार करतो, म्हणजे फ्री रॅडिकलच्या अटॅकमुळे फ्री रॅडिकल तयार होतात, ज्याला आपण प्रोपॅगेशन म्हटलं. आणि लास्ट टर्मिनेशन स्टेपमध्ये एक फ्री रॅडिकल दुसऱ्या फ्री रॅडिकल सोबत कंबाईन होऊन एक कंपाऊंड तयार करतो, याला आपण म्हटलं टर्मिनेशन स्टेप. ओके. बघा आपलं कालचं जे मेकॅनिझम होतं हे तिन्ही स्टेप फॉलो करून राहिलं की नाही. आता याच्यात कुठली स्टेप कोणची आहे हे आपण आयडेंटिफाय करू शकतो. बघा क्लोरीनमध्ये होमोलिटिक फिशन झालं आणि क्लोरीन फ्री रॅडिकल तयार झाले, तर या स्टेपला आता मी म्हणणार इनिशिएशन. नंतर आपण हे नोटीस केलं की क्लोरीन फ्री रॅडिकलच्या अटॅकमुळे मिथेन मॉलिक्यूल ब्रेक झाला, तो पण होमोलिटिकली. तर एखाद्या फ्री रॅडिकलमुळे अगर बॉन्ड तुटतोय आणि तो पण होमोलिटिकली, म्हणजे फ्री रॅडिकलच फ्री रॅडिकल तयार करून राहिला, तर याला पण आपण काय म्हणत असतो, कुठली स्टेप, प्रोपॅगेशन. आणि तुम्ही तिसऱ्या आणि चौथ्या स्टेपमध्ये बघा काय झालेलं आहे, दोन फ्री रॅडिकल कंबाईन होऊन एक मॉलिक्यूल तयार झाला, दोन फ्री रॅडिकल कंबाईन होऊन एक मॉलिक्यूल तयार झाला. तर ह्या दोन्ही पण टर्मिनेशन स्टेप आहेत, कारण की टर्मिनेशन स्टेपमध्ये दोन फ्री रॅडिकल कंबाईन होऊन मॉलिक्यूल बनत असते. तर ही सुद्धा टर्मिनेशनची स्टेप आहे आणि ही सुद्धा टर्मिनेशनची स्टेप आहे. ओके वडांनो. तर असं फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिॲक्शन ही 3 स्टेपमध्ये होत असते, हे तुम्ही लोक हमेशा लक्षात ठेवसा. ठीक आहे. चला तर आता आपण पुढे वळू पुढच्या टाईपमध्ये. पुढची टाईप बघूयात आपण आता काय आहे. सबस्टिट्यूशन आपण उचललेलं आहे. आपण आता फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन संपवलं. आता आपण बघू न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन कशा असतात. आय होप की तुम्हाला इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लिओफाईल चांगल्याच प्रकारे आठवते. ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज तो न्यूक्लिओफाईल, ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज तो इलेक्ट्रोफाईल, आणि याच्या व्यतिरिक्त पण भरपूर गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. तर चला आता आपण नेक्स्ट स्टेप बघणार आहे, नेक्स्ट रिॲक्शन बघणार आहे, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. चलो क्या होता है न्यूक्लियोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन. पहले हम लोग एक एग्जांपल देखते हैं, पहले एक रिएक्शन हम लोग देखते हैं और वो रिएक्शन किस तरह से हो गई वो भी हम लोग नोटिस करेंगे. जस्ट अ मिनट, वेल गोइंग. चलो अभी एक रिएक्शन देखो गाइस, मेरे पास एक अल्काइल हलाइड है. मैं एग्जांपल लेने को दे देता हूँ. CH3 बॉन्ड Cl, जिसको हम लोग मिथाइल क्लोराइड बोलते हैं.
ये मिथाइल क्लोराइड को के साथ मैंने KOH डाल दिया, पोटेशियम हाइड्रोक्साइड, ठीक है। और मैंने ऐसा देखा कि जब मैंने मिथाइल क्लोराइड में KOH डाल दिया तो मुझे मिला CH3 बॉन्ड OH और बाय प्रोडक्ट में मुझे मिला KCl। अब इसको हम लोग क्या बोलते हैं, मिथाइल अल्कोहोल। बघा आता तुमच्यामध्ये आता तर आपण ॲक्च्युली सबस्टिट्यूशन रिॲक्शन शिकतोय, पण आता या रिॲक्शनमध्ये तुम्ही एक अल्कोहोल तयार केला, मिथाइल अल्कोहोल, ठीक आहे, पॉयझनस असतो हा। तर फाईन, आता तुम्ही आता हे तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री जेव्हा सुरू होणार तेव्हा एक एक सबस्टन्स कसा तयार होते हे तर आपण शिकणारच आहे। आता आपलं इंटेन्शन आहे की न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन काय असते, ठीक आहे। चला आता आपण ना बघू हे रिॲक्शन झाली कशी असणार, मेकॅनिझम बघू, मेकॅनिझममध्ये इंटरेस्ट पाहिजे। चलो अभी हम लोग मैकेनिज्म स्टडी करते हैं इसका। देखो हुआ क्या बच्चों, सबसे पहिले जेव्हा मिथाइल क्लोराइड मध्ये तुम्ही KOH टाकला तर झालं काय, हा जो KOH आहे हा KOH मधला बॉन्ड तुटला। हा आता का तुटला, कोणी तोडला हे आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री जेव्हा सुरू करू तेव्हा डिटेलमध्ये मी एक्सप्लेन करणार, तेव्हा तोपर्यंत तुमचं नॉलेज आणखी वाढून जाते। इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, ॲक्वियस का असते, अल्कोहोलिक का असते, या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही शिकसान तेव्हा तुमचं नॉलेज आणखी वाढेल। सध्या सपोज हा जो KOH आहे, जसा हा KOH मिथाइल क्लोराइडच्या संपर्कात आला तसा तो KOH मधला बॉन्ड तुटला। आता KOH मधला बॉन्ड कसा तुटला असणार आपण आता नीट बघूयात। हा झाला पोटॅशियम आणि हा झाला OH। आता तुम्हाला हा बॉन्ड दिसतोय बाळांनो, ठीक आहे। ॲक्च्युली OH म्हणजे हा असा आहे बघा, प्रत्येकाची व्हॅलेन्सी फुलफिल आहे। पोटॅशियमची एक व्हॅलेन्सी आहे, ऑक्सिजनची 2 व्हॅलेन्सी आहे म्हणून 2 बॉन्ड, हायड्रोजनची एक व्हॅलेन्सी आहे म्हणून 1 बॉन्ड, ठीक आहे। पण आता ह्या Hचं काही काम नाही म्हणून मी हा H असा जोडून ठेवतो। आता या बॉन्डमध्ये तुम्हाला 2 इलेक्ट्रॉन दिसत आहेत, बरोबर ना। आता बाळांनो मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही हे लोक लक्षात ठेवा। आपण म्हटलं की जेव्हा 2 ॲटम इलेक्ट्रॉन शेअर करून एक बॉन्ड बनवतात, तेव्हा प्रत्येक ॲटमची आपापली पॉवर असते, टेंडन्सी असते ती शेअर्ड पेअरला आपल्याकडे ओढण्याची, बरोबर। तर या दोघांच्या मध्ये सगळ्यात जास्त पॉवर कोणाची आहे मी तुम्हाला सांगतो, ऑक्सिजनची। सगळ्यात पॉवरफुल आहे ऑक्सिजन, या दोघांमध्ये पॉवरफुल आहे इलेक्ट्रॉन ओढण्याच्या बाबतीत। तर ऑक्सिजनची पॉवर असल्याने ऑक्सिजनने काय केलं, हे दोन्ही इलेक्ट्रॉन आपल्याकडे ओढून ठेवले। आणि त्याच्यानंतर असं झालं की हा KOH मिथाइल क्लोराइडच्या कॉन्टॅक्टमध्ये आला आणि त्याच्यामुळे हा बॉन्ड तुटला। आता बॉन्ड तर तुटला, पण बॉन्ड कशा प्रकारे तुटला, ऑक्सिजनची पॉवर जास्त असल्याने ऑक्सिजन तर काही हे दोन्ही इलेक्ट्रॉन सोडून नाही राहिला, एक तर बरं स्वतःचाच आहे आणि एक तर पोटॅशियमचा आहे। तर हा बॉन्ड तुटला, पण दोन्ही इलेक्ट्रॉन ऑक्सिजनची पॉवर जास्त असल्याने ऑक्सिजननं आपल्याचकडे ठेवले। मग सांगा हे बॉन्ड फिशन जे झालं ते होमोलिटिकली झालं की हेट्रोलिटिकली, बरोबर आहे। जेव्हा सारखे अगर हा बॉन्ड तुटला असता, पोटॅशियमनं पोटॅशियमचा आणि ऑक्सिजननं ऑक्सिजनचा नेला असता तेव्हा आपण होमोलिटिकली म्हटलं असतं, पण इथं बॉन्ड फिशन कसं झालं, हेट्रोलिटिकली। मग सांगा पोटॅशियमचा बिचाराचा एकच इलेक्ट्रॉन होता, तोही ऑक्सिजन घेऊन गेला, तर पोटॅशियमवर किती चार्ज, एक इलेक्ट्रॉन गेला म्हणजे 1 चार्ज, दुसरा तो ऑक्सिजनचा होता। आता ऑक्सिजनला एक तर स्वतःचाच ओढला तर त्याला काही फरक नाही पडत, पण एक तर पोटॅशियमचा ओढला म्हणजे ऑक्सिजनकडे एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन असल्याने ऑक्सिजनवर कुठला चार्ज, निगेटिव्ह। सांगा झाले ना इलेक्ट्रोफाईल न्यूक्लियोफाईल तयार। तर फर्स्ट स्टेपमध्ये काय झालं बाळांनो, हा जो KOH आहे हा हेट्रोलिटिकली बेक झाला, हेट्रोलिटिक फिशन झालं आणि हेट्रोलिटिक फिशनमुळे तयार काय झालं बाळांनो, K पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह फर्स्ट स्टेपमध्ये। आता सेकंड स्टेपमध्ये काय होते, आता इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लियोफाईल तर जनरेट झाले। आता जेव्हा एखाद्या रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रोफाईल न्यूक्लियोफाईल जनरेट होतात तर आता हा इलेक्ट्रोफाईल जो आहे हा इलेक्ट्रॉन लव्हिंग आहे, आता इलेक्ट्रॉनवर खूप प्रेम करणार। न्यूक्लियोफाईल जो आहे तो न्यूक्लियस लव्हिंग आहे, तो न्यूक्लियसवर प्रेम करणार। तर दोघंही अनस्टेबल आहेत, दोघंही घातक आहेत। आधी तर रिॲक्शनमध्ये कसं दोन्ही लोक स्टेबल होते, याच्यावर न्यूट्रल, पण जेव्हा हा बॉन्ड तुटला तेव्हा हे 2 लोक अपराधी तयार झाले। आता अपराधी तयार झाल्यावर अपराध तर ते करणारच आहेत, मग आता ते अपराध करायला जातात। जसं चोर आहे तर चोर चोरी करायला तर जाणारच घरी, जोपर्यंत चोर चोरी नाही करणार तोपर्यंत तो स्टेबल नाही होणार, पैसा नाही भेटणार। तर हे आहेत आपले चोर झाले जनरेट, म्हणजे इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लियोफाईल। आता याच्यातला काय करतो, हा जो न्यूक्लियोफाईल आहे बाळांनो, हा न्यूक्लियोफाईल जाऊन अटॅक करतो आपल्या CH3Cl वर। बघा हा तुटला, इलेक्ट्रोफाईल न्यूक्लियोफाईल तयार झाले। आता यातला न्यूक्लियोफाईल येऊन अटॅक करतो मिथाइल क्लोराइडवर। मिथाइल क्लोराइड बिचारा स्टेबल आहे,
पण आता तो त्याला काही स्टेबल राहू देत नाही कारण की तो स्वतः अनस्टेबल आहे. ओके, मग आता ही झाली फर्स्ट स्टेप. आणि आता सेकंड स्टेपमध्ये बघा काय, हा जो तुमचा मिथाइल क्लोराईड आहे CH3 बॉन्ड Cl, याच्यावर केला भाऊनं अटॅक. आता याच्या अटॅकमुळे काय होते आपण नीट समजून घेऊ. आता मिथाइल क्लोराईड दिसायला कसा दिसते बघू आपण. हा असा दिसतो मिथाइल क्लोराईड CH3 बॉन्ड Cl, बरोबर ना. आणि याच्यावर अटॅक केला कोण, OH निगेटिव्ह ना. आता OH निगेटिव्ह कोण आहे पडा, न्यूक्लिओफाईल. ओके, आता नीट बघा गंमत काय, नीट बघा गंमत काय, एकदम डिटेलमध्ये पाहू आपण काय होणार आता. ठीक आहे, आता झालं असं की अगर कार्बन आणि क्लोरीन मध्ये तुम्ही अगर विचार करसाल तर हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत शेअर झालेले, ज्याच्यात एक कार्बनचा आणि एक क्लोरीनचा आहे, ते दोन्ही इलेक्ट्रॉन शेअर झाले. परत आता कन्सेप्ट आला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा, म्हणजे परत या दोघांची आता पॉवर चालू झाली की तो इकडे ओढतोय, दोन्ही इलेक्ट्रॉनले ना, हा इकडे ओढून राहिला कार्बन. आता या दोघांपैकी कोणाची पॉवर जास्त आहे इलेक्ट्रॉन शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉनला ओढायची, तर बाळांनो क्लोरीनची जास्त आहे कार्बनपेक्षा. तुम्ही हे याचा विचार करू नका की सर तुम्हाला कसं समजून राहिलं. मी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची जेव्हा सिरीज देईन तेव्हा तुम्हाला कळून जाणार की कोणाची पॉवर कोणापेक्षा जास्त आहे. आता मी सांगतोय, तुम्ही लक्षात ठेवताय. तर क्लोरीनची पॉवर जास्त आहे कोणापेक्षा, कार्बनपेक्षा. मग क्लोरीननं काय केलं, हे दोन्ही इलेक्ट्रॉन आपल्याजवळ ठेवले. आता कार्बन बिचारा परेशान आहे, तर आपण आता इले एका स्टोरीमध्ये समजू. मी टिफिन शेअर करून राहिलो माझ्या फ्रेंडसोबत. आम्ही दोघांनी टेबलवर एक टिफिन शेअर केले, एक माझा एक तेच, आम्ही दोघे टिफिन शेअर केले. पण आता माझा जो मित्र आहे तो एवढा बायसेपवाला आहे आणि हे 7 फूट लंबा आहे, ताकदवर आहे, आपली काही चालतीच नाही त्याच्यासमोर, तो पॉवरफुल आहे. तर भाऊनं दोन्ही डब्बे स्वतःकडे ओढले. आता काही नाही, मी लांब हात करून खाऊ राहिलो बा आता, कारण की तो पॉवरफुल आहे. आता विषय असा आहे की मला तर काही बरोबर वाटून नाही राहिलं, कारण की माही काही भूक होऊन नाही राहिली, कारण की एवढ्या दूरहून आता जेवण करा. पण काय करता, नसल्यापेक्षा काही ना काही असलेलं बरं. मग आता आमचं असं चालू, त्याच्यात मग एका माझ्या मित्रानं आवाज दिला. आता बघा ह्या टेबलवर एक माझा डब्बा आणि एक त्याचा आहे, पण भाऊनं दोघी डब्बे स्वतःकडे ओढले, काहून, कारण की तो पॉवरफुल आहे. आता तेवढ्यात एका माझ्या मित्रानं आवाज दिला की बा कुणाल ये रे, मी तुला टिफिन देतो. माझा मित्रानं आवाज दिला. मग अशा केसमध्ये मला तर भूक लागलेली होती. आता मी अशा प्रकारे जेवण करू राहिलो बा हात लांबून, तो पॉवरफुल असल्याच्या नात्यानं दोन्ही डब्बे त्याच्याकडे ओढले. मला त्रास चालला, मी अनस्टेबल फील करू राहिलो. तेवढ्यातच मला एका माझ्या मित्रानं आवाज दिला की बा ये, मी तुला जेवण प्रोव्हाइड करतो. मग अशा केसमध्ये मी काय म्हणणार, घेऊन घे डब्बा, मी चाललो. तो बी खुश, मी बी खुश, कारण की मला दुसरा देऊन राहिला. तर मी सोडला आणि मी चाललो गेलो दुसऱ्याकडे. एक्झॅक्टली तसंच होते. न्यूक्लिओफाईलला तुम्ही काय म्हटलं होतं, इट इज अ इलेक्ट्रॉन रिच. जे इलेक्ट्रॉन रिच आहेत ते इलेक्ट्रॉन देतीन की देतीन. आठवते ना सगळे न्यूक्लिओफाईल. म्हणून बाळांनो मी प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये तुम्हाला शिकवतो. आठवते न्यूक्लिओफाईल इलेक्ट्रोफाईलचा एक चार्ट दिला होता, तो अगर तुमच्याकडे लिहिलेला असणार तर नक्कीच हे कामात येणार. मी म्हटलं होतं इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस जे असते ते न्यूक्लिओफाईल असते. इट हॅज अ टेंडन्सी टू डोनेट इलेक्ट्रॉन. न्यूक्लिओफाईल यांची टेंडन्सी असते इलेक्ट्रॉनले डोनेट करायची, ते देतात. मग अशाच केसमध्ये मला सांगा, ह्या इलेक्ट्रॉनच्या भांडणात क्लोरीन पॉवरफुल होता आणि भाऊनं ते स्वतःकडे इलेक्ट्रॉन ओढून घेतले होते. आता कार्बन बिचारा अनस्टेबल फील करू राहिला, कारण की दोन्ही इलेक्ट्रॉन क्लोरीनने नेले. मग अशा वेळेस कार्बनला त्याचा मित्र दिसते, हा काय म्हणणार की मी तुला इलेक्ट्रॉन देतो. काहून, कारण की हा न्यूक्लिओफाईल आहे. न्यूक्लिओफाईल हा इलेक्ट्रॉन डोनेट करण्याचा प्रयत्न करत असतो. का बरं हा इलेक्ट्रॉन डोनेट करणार, कारण की त्याच्या डोक्यावर आला निगेटिव्ह चार्ज. तो म्हणते यार हा माझा निगेटिव्ह चार्ज गमवायचा आहे. तर एक जण त्याला सांगते तो निगेटिव्ह चार्ज तेव्हाच जाईन जेव्हा तू इलेक्ट्रॉन काढशील. मग हा इलेक्ट्रॉन काढण्याचा प्रयत्न करते जेणेकरून त्याचा निगेटिव्ह चार्ज जाईल. मग कार्बन का म्हणते असं आहे का, आपल्याला एक इलेक्ट्रॉन देणारा येऊ राहिला, तर कार्बन का म्हणते चाल दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन जाय. म्हणजे बघा या न्यूक्लिओफाईलच्या अटॅकमुळे हा बॉन्ड तुटला आणि हा बॉन्ड तर तुटला. आता मला सांगा, क्लोरीननं एक इलेक्ट्रॉन तर स्वतःचाच ओढला, पण दुसरा इलेक्ट्रॉन कार्बनचा आहे म्हणून क्लोरीनवर निगेटिव्ह चार्ज. पण कार्बनचा इलेक्ट्रॉन गेला म्हणून कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज. आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय होणार, एक बॉन्ड तयार होणार. म्हणजे मला सांगा बाळांनो, या OH निगेटिव्ह म्हणजे न्यूक्लिओफाईलच्या अटॅकमुळे हा बॉन्ड तुटला आणि CH3 वर पॉझिटिव्ह आणि Cl वर निगेटिव्ह, बरोबर आहे. आणि थर्ड स्टेपमध्ये मग काय झालं बाळांनो, हा जो CH3 पॉझिटिव्ह आहे ठरल्याप्रमाणे OH वर निगेटिव्ह आहे आणि CH3 वर पॉझिटिव्ह आहे.
यानं ठरल्याप्रमाणे याला इलेक्ट्रॉन दिला आणि बॉन्ड तयार केला, मग झाला CH3 बॉन्ड OH तयार. आता हा बॉन्ड कसा तयार होते आपण हे पण डिटेलमध्ये शिकू. बरं, एवढं कळलं का की हा बॉन्ड कसा तुटला? बिलकुल सेम स्टोरी. मला माझ्या मित्रांना आवाज दिला, ये रे बा मी डब्बा देतो, मी दोन्ही डब्बे देऊन दिले, असं एक डब्बा घेऊन घे रे बा तू, आणि मी सुटलो तिथून आणि मी दुसऱ्यासोबत जॉईन झालो. कसं झालं आपण ते बघू. आता नीट लक्ष द्या, हा तर कळलं तुम्हाला. आता OH निगेटिव्ह ॲक्च्युली अगर तुम्ही बघितलं तर कसं आहे माहीत आहे का? आता कार्बनवर तर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि OH वर निगेटिव्ह चार्ज आहे. का निगेटिव्ह चार्ज आहे माहीत आहे का? आता ऑक्सिजनचं ऑक्टेट तर कम्प्लीट आहे. तुम्ही अगर नीट बघसान ऑक्सिजनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत, बरोबर आहे. असा ऑक्सिजन आहे. तर ऑक्सिजनने काय केलं होतं, एक एक इलेक्ट्रॉन शेअर केले होते. नीट समजून घ्या, नीट समजून. आपण परत एकदा बघू. हा ऑक्सिजनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन. याला ऑक्टेट कंप्लीट करायसाठी याने एका हायड्रोजनसोबत बॉन्ड बनवला आणि एक पोटॅशियमसोबत बनवला. असा ऑक्सिजन झाला होता. पण हा बॉन्ड तुटला आणि दोन्ही इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे आले. एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन होता पोटॅशियमचा, त्याच्यामुळे निगेटिव्ह चार्ज आला. आता ऑक्सिजनचं ऑक्टेट तर कम्प्लीट आहे. बघा ना ऑक्सिजनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती आहेत. OH निगेटिव्ह अगर तुम्ही बघसान तर तो असा दिसतो, OH निगेटिव्ह 2, 2 4, 2 6, 2 8. सर ऑक्टेट तर कम्प्लीट आहे, मग हा अनस्टेबल काऊन आहे? या निगेटिव्ह चार्जमुळे. आणि हा निगेटिव्ह चार्ज कोणामुळे आलेला आहे? हा एक पोटॅशियमचा इलेक्ट्रॉन. मग आता हा काय म्हणतो की आपल्याला निगेटिव्ह चार्ज घालवायचा आहे. आता हा कसा घालवतो बघा. हा निगेटिव्ह चार्ज पण घालवतो आणि 8च्या 8 इलेक्ट्रॉन राहतात पण. तर हा हुशारी काय करते बघा. हा काय म्हणतो ऑक्सिजन, एक काम कर रे बा कार्बन, मी तुला एक इलेक्ट्रॉन देतो. आता सांगा कार्बनला अगर एक इलेक्ट्रॉन भेटला तर कार्बनवर कुठला चार्ज? निगेटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉन आला तर निगेटिव्ह चार्ज असतो. एकाच ॲटमवर निगेटिव्ह पण आहे आणि एकाच ॲटमवर पॉझिटिव्ह पण आहे. निगेटिव्ह पॉझिटिव्ह न्यूट्रल. झाला कार्बन खुश. पण कार्बनकडे आताही 7च इलेक्ट्रॉन आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7. पण ऑक्सिजन काय म्हणतो, आता मी तुला इलेक्ट्रॉन तर दिला, आता तोच. आता सांगा अगर ऑक्सिजनचा एक इलेक्ट्रॉन गेला तर ऑक्सिजनवर चार्ज पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल. आणि आता ऑक्सिजन काय म्हणते, चाल तोच इलेक्ट्रॉन माझ्यासोबत शेअर कर. म्हणजे तू बी खुश आणि मी बी खुश. प्रोसेस कळली. साध्या भाषेत तुम्ही लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह बॉन्ड तयार होतो. हे एकदा आपण परत बघू. आता कसा बॉन्ड तयार होतो मी परत सांगतो. CH3 वर पॉझिटिव्ह चार्ज होता आणि OH तुमचा निगेटिव्ह होता. पण तुम्ही अगर या OHला नीट बघितलं तर OH कसं आहे, हे 2 हे 2 हे 2 आणि हे 2 असे 8 इलेक्ट्रॉन आहेत. पण OH का अनस्टेबल आहे? कारण की निगेटिव्ह चार्जमुळे. आता हा OH काय करतो, याला ठरल्याप्रमाणे की बाबा मी तुला इलेक्ट्रॉन देतो, तू ये, आणि येणं OHच्या सांगण्यावरूनच CLने हटवलं, बॉन्ड तुटला होता. बरोबर. हा बॉन्ड याच्या सांगण्यानुसारच तुटला ना. मला माझ्या मित्रांना आवाज दिला, डब्बा देतो, म्हणूनच तर मी हे सोडलं आणि तिकडे गेलो ना. मग सांगितल्याप्रमाणे हा काय करतो, एक इलेक्ट्रॉन याला देतो. मग आता सांगा याचा एक इलेक्ट्रॉन जेव्हा गेला, इलेक्ट्रॉन जेव्हा जातो तेव्हा आपल्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो. इलेक्ट्रॉन जेव्हा येतो तेव्हा आपल्यावर निगेटिव्ह चार्ज येतो. मग ऑक्सिजनचा एक इलेक्ट्रॉन गेला तर ऑक्सिजनवर चार्ज पॉझिटिव्ह. मग आता सांगा एकाच ॲटमवर पॉझिटिव्ह निगेटिव्ह जेव्हा चार्ज होता तेव्हा तो न्यूट्रल बनते. पॉझिटिव्हने निगेटिव्ह कॅन्सल करते. पण कार्बनवर तर एक इलेक्ट्रॉन आला ना, तर कार्बनवर चार्ज निगेटिव्ह, मग निगेटिव्ह पॉझिटिव्ह कॅन्सल. पण मग याच्यानं ऑक्सिजनचा ऑक्टेट ब्रेक झाला ना. बघा आता ऑक्सिजनच्या ऑक्टेटमध्ये किती आहेत, एक आउटरमोस्ट शेलमध्ये किती आहेत, 1 2 3 4 5 6 7च आहेत. पण ऑक्सिजन हुशारी काय करते, जो मी एक इलेक्ट्रॉन तुला दिला, आता तोच तू माझ्यासोबत शेअर कर. मग हा तोच याच्यासोबत शेअर करते. आता याच्यानं हा बी खुश होते ना, हा बी खुश होते. बघा ऑक्सिजनच्या आउटरमोस्ट शेलिंगमध्ये किती आहेत, 2 2 4 5 6 7 8. खुश. येस. कार्बन 2 2 4 2 6 2 8. कार्बन बी खुश. म्हणून पॉझिटिव्ह निगेटिव्ह हमेशा अशा प्रकारे बॉन्ड होतो, जो मी तुम्हाला इथे दाखवला. तर CH3 पॉझिटिव्ह OH निगेटिव्हवर काय तयार झाला, CH3OH. ओके. आणि राहिलं काय आता आपल्या रिएक्शनमध्ये, OH निगेटिव्ह तर झाला, आता K पॉझिटिव्ह आहे आणि हा Cl निगेटिव्ह आहे. आता सांगितल्याप्रमाणे पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय तयार होते, एक बॉन्ड KCl तयार झाला. ओके. तर हे मेकॅनिझम घडलं बाळांनो. डोंट वरी, जास्त आपण डिटेलमध्ये शिकलो म्हणून टाईम लागला. पण हे डिटेलमध्ये जे जसं जसं आपण शिकून राहिलो तर आपलं नॉलेज वाढून राहिलं की कसे पॉझिटिव्ह निगेटिव्ह बॉन्ड तयार होतात, केमिस्ट्री आतून कशी दिसते, हे आपण डिटेलमध्ये शिकतोय.
तर बेसिकली झालं काय बाळांनो, बघा इन शॉर्ट अगर तुम्ही बघसान तर सीएल निघाला आणि त्याच्या जागी OH गेला, सीएल निघाला आणि त्याच्या जागी OH गेला. तर अशा रिॲक्शनला आपण सबस्टिट्यूशन रिॲक्शनच म्हणतो ना, की एक गेला आणि त्याच्या ठिकाणी दुसरा लागला आणि नवीन प्रोडक्ट तयार झाला. तर हे तर सबस्टिट्यूशन होतीच. पण बाळांनो, ही जी सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे ही कोणाच्या अटॅकमुळे झाली? न्यूक्लिओफाईलच्या अटॅकमुळे. अगोदरची जी रिॲक्शन होती ती फ्री रॅडिकलच्या अटॅकमुळे होत होती सबस्टिट्यूशन रिॲक्शन, म्हणून आपण फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हटलं. पण अशी सबस्टिट्यूशन रिॲक्शन जी न्यूक्लिओफाईलच्या अटॅकमुळे होते त्या सबस्टिट्यूशन रिॲक्शनला आपण म्हणतो असतो न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सिंपल आहे. तर अगदी सिंपल डेफिनेशन याची बनते. तर आपण आता डेफिनेशन अगर बनवायची झाली तर एकदम सिंपल बनवू. द सबस्टिट्यूशन रिॲक्शन which takes place due to the attack of nucleophile is called as न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ठीक आहे. तर हे त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल आणि या पूर्ण डिटेलमध्ये आपण मेकॅनिझममध्ये शिकलो की कसं कसं काय काय होतं. ठीक आहे. तर तुम्हाला फक्त आता डेफिनेशनची गरज होती आणि ह्या सगळ्या गोष्टी आता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण शिकणारच आहे आणि तुम्हाला सवय लागून जाणार याची आणि एकदम स्ट्रॉंग होणार आता तुम्ही सगळ्या मेकॅनिझममध्ये. सो आय होप बाळांनो तुम्हाला पूर्ण रिॲक्शन डिटेलमध्ये समजली. आता आपलं राहिलं काय? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन हे एकदम सिम्पल आहे, बिलकुल सेम. आपण काही दुसरं एक्झाम्पल घेण्याची गरज नाही. बघा, फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिॲक्शन काय म्हटलं? अशी सबस्टिट्यूशन रिॲक्शन जी फ्री रॅडिकलच्या अटॅकमुळे होते त्याला आपण फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हटलं. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन काय म्हटलं? की अशी सबस्टिट्यूशन रिॲक्शन जी न्यूक्लिओफाईलच्या अटॅकमुळे होऊन राहिली तिला आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हटलं. आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन काय असणार? सबस्टिट्यूशन रिॲक्शनच, पण ती कोणाच्या अटॅकमुळे होऊन राहिली? इलेक्ट्रोफाईलच्या अटॅकमुळे. म्हणजे बघा इथं कसं बाळांना OH निगेटिव्हनं अटॅक केला आणि बॉन्ड तुटला. OH निगेटिव्ह न्यूक्लिओफाईल होता. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रोफाईल अटॅक करणार आणि असे बॉन्ड तोडणार आणि नवीन सबस्टन्स तयार करणार. मग त्याला आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणू. सो डेफिनेशन अगदी सिंपल येणार. आपण याच्यातच संपू की द सबस्टिट्यूशन रिॲक्शन विच टेक्स प्लेस ड्यू टू द अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाईल, दॅट सबस्टिट्यूशन रिॲक्शन इज कॉल्ड एज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ओके. तर चला बाळांनो, आता सबस्टिट्यूशन रिॲक्शनच्या आपल्या तिन्ही टाईप संपल्या, फ्री रॅडिकल, न्यूक्लिओफिलिक आणि इलेक्ट्रोफिलिक. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये ॲडिशन रिॲक्शन बघू आणि त्या तिन्ही टाईप संपू आणि मग आपला एक फर्स्ट क्लास नवीन लेसन तयार करू ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा. ओके गाईज, थँक्यू सो मच.